शाळा बंद झाल्या तर मराठी विद्याधन सर्व धनप्रधान हे जुने म्हणणे अगदी खरे आहे। शिक्षण हे केवळ पुस्तकी ज्ञानाचा भाग नसून मानवी व्यक्तिमत्वाचा पाया आहे। शाळा केवळ अभ्यासाचा केंद्रबिंदू नसून एक लघु समाज आहे। अशा या शाळा जर दीर्घकाळ बंद झाल्या तर केवळ अभ्यासाचाच तोटा होणार नाही तर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर दुर्गामी परिणाम होतील। कोविड-19 सारख्या आजारामुळे जगभरातील शाळा बंद झाल्याचा अनुभव आल्याने हा विषय अत्यंत प्रासंगिक झाला आहे। शैक्षणिक परिणाम अधिगमातील मोठी उणीव शाळा बंद झाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या दिनक्रमातील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे अभ्यास, ज्याला धक्का बसतो, नियमितता, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि शाळेचे वातावरण या गोष्टी बऱ्याच अंशी कमी होतात। ऑनलाईन शिक्षणामुळे ही उणीव भरून काढण्याचा प्रयत्न केला तरी तो प्रत्येकासाठी समान पर्याय राहिलेला नाही। दीर्घकाळ शिक्षण थांबल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये मोठी अधिगमाची तफावत निर्माण होती। मागील वर्गातील अर्धवट शिकलेली संकल्पना पुढील वर्गाच्या अभ्यासासाठी पायाभूत ठरते। ही साखळी तुटल्यास विद्यार्थ्यांना पुढील अभ्यास समजणे कठीण होते। शाळा बंद असताना विद्यार्थ्यांचे मूल्यांकन योग्य रीतीने घेणे कठीण जाते। परीक्षा आयोजित करणे, प्रश्नपत्रिका तयार करणे आणि निकाल जाहीर करणे यासाठी शाळेच्या संस्थात्मक रचनेची गरज असते। सामाजिक परिणाम सामाजिकरणाचा अभाव शाळा ही विद्यार्थ्यांना सामाजिक संबंध निर्माण करण्याचे प्राथमिक स्थळ असते। मित्रांशी संवाद, सहभाग, स्पर्धा, सहकार्य यामुळे त्यांच्यातील सहनशीलता, संवाद, कौशल्य आणि भावनिक बुद्धिमत्ता विकसित होते। शाळा बंद झाल्यास ही संधी मोठ्या प्रमाणावर कमी होते। शाळेतील खेळ मैदान, शारीरिक शिक्षणाचे तास आणि सहकारी खेळ यामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो। घरात कैद झालेली मुले या शारीरिक हालचालीपासून वंचित राहतात, ज्यामुळे आरोग्यावर परिणाम होऊ शकतो। शाळेतूनच विद्यार्थी समूहात राहणे, नियम पाळणे, सामूहिक निर्णय घेणे आणि समूहात कार्य करणे शिकतात। ही समूह जीवनाची तत्वे शाळाखेरीज शिकणे कठीण असते। मानसिक आणि भावनिक परिणाम मुलांसाठी शाळा ही केवळ शिक्षणाची जागा नसून सामाजिक आणि भावनिक आधाराचे केंद्र असते। शाळेतील मित्र, शिक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांशी असलेले नाते तिला भावनिक सुरक्षितता देतात आणि आधार कोसळल्यास त्याच्यात एकलव्यता, नैराश्य, चिडचिडेपणा येऊ शकतो। शाळा बंद झाल्यास मुलांची सर्व जबाबदारी पालकावर येते। त्यांना मुलांचा अभ्यास, मनोरंजन आणि संगोपन यासाठी अधिक वेळ द्यावा लागतो। यामुळे कुटुंबातील पालकांच्या कामावर होणारा ताण, आर्थिक चिंता आणि मानसिक ताण यात वाढ होऊ शकते। आर्थिक परिणाम आणि डिजिटल विषमता ऑनलाईन शिक्षणाच्या युगात स्मार्टफोन, इंटरनेट कनेक्शन आणि संगणक ही मूलभूत गरज बनली आहे। ग्रामीण भागातील घरातील आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांना या सुविधा सहज उपलब्ध होत नाही। परिणामी शिक्षणातील असमानता वाढते। खाजगी शाळांना शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचे पगार, शाळेचा खर्च इत्यादी समस्या भेडसावतात। दीर्घकाळ शुल्क मिळाल्याशिवाय अशा शाळा टिकणे कठीण होते। शाळा बंद झाल्यामुळे होणारे सकारात्मक बदल हा विषय एकतर्फी नाही। शाळा बंद झाल्यामुळे काही सकारात्मक बदलही घडू शकतात। पालक आणि मुलांना एकत्र वेळ घालवण्यासाठी संधी मिळते। यामुळे कुटुंबातील नातेसंबंध मजबूत होऊ शकतात। मुलांना त्यांच्या आवडीनुसार छंद, वाचन, संगीत, कला इत्यादी क्षेत्रात पुढे येण्यास वेळ मिळू शकते। शाळेच्या गतिमान वेळापत्रकाबाहेर जाऊन मुलांना स्वतःच्या वेगाने अभ्यास करण्याची संधी मिळते। यामुळे स्व अध्ययनाची सवय लागू शकते। शाळा बंद झाल्यामुळे शिक्षक आणि शाळांना ऑनलाईन शिक्षण, डिजिटल साधने, इतर तंत्रज्ञानाचा वापर करण्यास प्रोत्साहन मिळते। यामुळे शिक्षण क्षेत्रात नाविन्यपूर्ण बदल घडवून आणण्यास मदत झाली। उपाययोजना आणि भविष्यातील मार्ग शाळा बंद झाल्याचे नकारात्मक परिणाम कमी करण्यासाठी खालील उपाययोजना करता येतील। ऑफलाईन आणि ऑनलाईन अशा दोन्ही पद्धतींचा समन्वय साधणे, दूरदर्शन, रेडिओ सारख्या माध्यमांद्वारे शैक्षणिक मजकूर पोहोचवणे, शिक्षकांना ऑनलाईन शिकवण्यासाठी प्रशिक्षण देणे, विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन आणि सल्ला सेवा उपलब्ध करून देणे। शाळा बंद झाल्याने होणारे परिणाम केवळ शैक्षणिक नसून सामाजिक, आर्थिक आणि मानसिक असतात। म्हणूनच शाळा पुन्हा सुरू करताना केवळ अभ्यासक्रम पूर्ण करण्यावर भर देणे पुरेसा नाही तर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकडे लक्ष द्यावे लागेल। शिक्षण ही कोरडी माहिती पुरवण्याची प्रक्रिया नसून एक सजीव, सर्वसमावेशक आणि सतत चालणारी प्रक्रिया आहे। शाळा बंद झाल्या तरी शिक्षणाचा ओघ थांबू नये यासाठी सर्वसमावेशक प्रयत्न करणे आवश्यक आहे। शिक्षणाचे भान राखून आपण या संकटांचा सामना करू शकू। जर या पोस्टशी संबंधित काही गोंधळ असेल किंवा आपल्याला अशा कोणत्याही विषयाची माहिती हवी असेल तर कृपया खालील दिलेल्या कमेंट बॉक्सद्वारे आपले प्रश्न आम्हाला विचारू शकता। या पोस्टशी संबंधित आणखीन काही प्रश्न असतील आपण आम्हाला ते देखील सांगू शकता की आम्ही त्या समस्या नक्कीच सोडवू।